वहिनी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण असे दोन ब्लाउजेस बघणार आहोत की जे पटकन कोणत्याही साडीवर आपल्याला घालता येतील। त्याआधी मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते। तर एकदा काय झालं, माझ्या भावाचं लग्न होतं आणि भावाच्या लग्नाला मी लग्नाच्या आदल्या दिवशी तिथे पोहोचणार होते। तर मग प्रश्न होता साडी आणि ब्लाउजचा। तर साडी तर माझ्या आईने मॅनेज केली, बट प्रश्न होता हा ब्लाउजचा। आणि मग मी काय केलं की तिथे लवकर पोहोचून रेडीमेड ब्लाउज घेतला। आता रेडीमेड ब्लाउज घेतला म्हणजे ते फिटिंग करणं आलं, टेलर कडे जाणं, यात माझा भरपूर सारा वेळही गेला आणि खूप जास्त धावपळही झाली। तेव्हापासून माझ्या मनात एकच प्रश्न होता की असा कोणता ब्लाउज असेल की तो प्रत्येक साडीवर ऐन वेळी आपण मॅच करून घालू शकतो। की तुम्हालाही असा प्रॉब्लेम कधीतरी आलाच असेल, राईट? चला तर मग बघूयात असे दोन ब्लाउजेस जे प्रत्येक साडीवर मॅच होतील। आता त्यातला एक जो ब्लाउज आहे तो कोणत्याही काठपदर साडीवरती आपल्याला घालता येईल आणि दुसरा जो ब्लाउज आहे तो आपण कुठल्याही फॅन्सी साडीवर किंवा डिझायनर साडीवर मॅच करून घालू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आपण असा ब्लाउज बघूया की तो सगळ्या काठपदर साड्यांवर मॅच होतो। हा ब्लाउज अगदी अफोर्डेबल ऑप्शन आहे, अगदी डिझायनर लुक देतो। ह्या ब्लाउजला कुठल्या आरी वर्कची गरज नाही किंवा कुठली थ्रेड वर्कचीही गरज नाही, त्यामुळे तिथेही आपले पैसे आणि आपला वेळ वाचणार आहे। तो ब्लाउज आहे तो म्हणजे पैठणी ब्लाउज। हो, असा एखादा पैठणी ब्लाउज तर आपल्याकडे असायलाच हवा। करून ऐन वेळी आपण कुठल्याही काठपदर साडीवरती किंवा आपण कुठल्याही फॅब्रिकच्या साडीवरती हा ब्लाउज पेअर करून आपला लुक हा स्टायलिश क्रिएट करू शकतो। पैठणी ब्लाउज कसा घ्यायचा, खर्च किती येईल, रेडीमेड घ्यायचा की स्टिच करून घ्यायचा, किंवा पैठणी ब्लाउजचा रंग कोणता असायला हवा, पैठणी ब्लाउजची डिझाईन कोणती असायला हवी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे बघणारच आहोत। त्यात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की पैठणी ब्लाउज हा रेडीमेड घ्यायचा की स्टिच करून घ्यायचा। आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की पैठणी ब्लाउज हा तुम्ही स्टिच करूनच घ्या। काय होतं, रेडीमेड जे पैठणी ब्लाउज असतात ते प्रत्येकाला फिटिंग मध्ये बसतीलच असं नाही। आणि मग काय होतं, रेडीमेड ब्लाउज घेतला की परत ते आलंच, टेलर कडे जाणं, अगेन आपला तेवढा वेळ जाणार। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते हा पैठणी ब्लाउज जो आहे हा तुम्ही स्टिच करूनच घ्या। ब्लाउज स्टिच करण्यासाठी मटेरियल कोणतं घ्यायचं, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की ब्लाउजच्या स्लीव्स साठी बनारसी सिल्क जे मटेरियल असतं ते तुम्ही वापरू शकता आणि ब्लाउजच्या बॉडीसाठी तुम्ही प्लेन सिल्क किंवा बुट्ट्या असलेलं मटेरियल वापरा। तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता, मी रेफरन्स साठी काही इमेजेस तुमच्या सोबत शेअर केले आहेत। हे जे आहेत हे कोणत्याही मॅचिंग सेंटर मध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल। मी जर ब्लाउजच्या बॅक साइडला डिझाईन्स या स्टिच करून घेणार असाल, डिझाईन्स तुम्हाला हव्या असतील तर त्याचप्रमाणे तुम्ही हे मटेरियल घ्या। आता मटेरियल आणि ब्लाउज शिवून घेण्यासाठी 900 ते 1000 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च हा येऊ शकतो। इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे ब्लाउजचा कलर कोणता घ्यायचा, राईट? तर तुम्ही या ब्लाउजचा पिंक किंवा गोल्डन कलर हा चूज करू शकता, कारण पिंक आणि गोल्डन हे दोन जे कलर आहेत हे प्रत्येक साडीवर मॅच होतील असे आहेत। मध्ये स्लीव्हजला पैठणी डिझाईन येईल आणि ब्लाउजची जी बॉडी आहे ती पिंक किंवा गोल्डन येईल। आता पैठणीची ही डिझाईन इतकी सुंदर वाटते की त्या ब्लाउज वरती आरी वर्क, थ्रेड वर्क किंवा कुठलंही वर्क करून घ्यायची गरज ही लागत नाही। ब्लाउज मध्ये तुम्हाला वाटतील तशा तुम्ही नेक डिझाईन्स ही तयार करू शकता। त्याचबरोबर तुम्ही स्लीव्हजलाही काही डिझाईन्स या ट्राय करू शकता। फक्त जे फॅब्रिक आहे किंवा जे मटेरियल आहे ते तुम्ही पैठणीचं वापरा। पैठणीची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर वाटते। आता हा ब्लाउज तर प्रत्येकीकडे असायलाच हवा आणि नसेल तर तुम्ही हा ब्लाउज नक्की स्टिच करून घ्या। प्रत्येक साडीवर हा ब्लाउज खूप सुंदर लुक देतो। अगदी रेडी टू गो टाइपचा हा ब्लाउजचा प्रकार आहे। त्यानंतर दुसरा जो ब्लाउज आहे तो म्हणजे शियर फॅब्रिकचा ब्लाउज। शियर फॅब्रिकला काही जण नेटचं फॅब्रिक ही बोलतात, राईट? तर शियरचं जे फॅब्रिक आहे ह्या फॅब्रिकचा ब्लाउज तुमच्याकडे एक असायलाच हवा, जेणेकरून शियर फॅब्रिकचा जो ब्लाउज आहे तो तुम्ही कुठल्याही डिझायनर साडीवर किंवा एखाद्या फॅन्सी साडीवर पटकन वेअर करू शकता।
आता हे जे शियर फॅब्रिक आहे ह्या ब्लाऊज वरती तुम्ही स्लीव्हजला डिझाईन करून घेऊ शकता किंवा तुम्ही ब्लाऊजच्या बॅक नेकला ही छान अशी सुंदर डिझाईन ही करून घेऊ शकता। शियर फॅब्रिकचा जो ब्लाऊज आहे तुम्ही ऑर्गॅन्झा साडीवर किंवा कुठल्याही सिंपल प्लेन साडीवरती ही वेअर करू शकता। आता शियर फॅब्रिकचा जो तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्याल त्याला तुम्ही हवं तर थ्रेड वर्क करू शकता, आरी वर्क ही करू शकता। शक्यतो शियर फॅब्रिकचा जो तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्याल त्याच्या स्लीव्हजला छान असं पॅचचं वर्क तुम्ही करू शकता। तुम्हाला त्या ब्लाऊज वरती वर्क हे करायचंच नसेल तर तुम्ही शियर फॅब्रिकचा प्लेन ब्लाऊज ही स्टिच करून घेऊ शकता। घरच्या घरी तुम्ही ब्लाऊजला स्टोन वर्क करू शकता किंवा पॅच ही चिकटवू शकता, तेही खूप सुंदर दिसतं। हा शियर फॅब्रिकचा जो ब्लाऊज आहे हा कोणत्या कलर मध्ये तुमच्याकडे असायला हवा तर पिंक कलर मध्ये, ब्लॅक कलर, व्हाईट कलर किंवा ग्रे कलर जो असतो किंवा गोल्डन कलर ही अशा प्रकारचे जे कलर आहे या कलर मधला एक ब्लाऊज तुमच्याकडे शियर फॅब्रिकचा तुम्ही नक्की तयार ठेवा, तो खूप सुंदर दिसतो। शियर फॅब्रिकचा ब्लाऊज जर तुम्हाला स्टिच करून घ्यायचा नसेल तर शियर फॅब्रिक मध्ये आजकाल मार्केटमध्ये खूप सारे रेडीमेड ब्लाऊजेस हे अवेलेबल आहे। आता शियर फॅब्रिक मध्ये रेडीमेडचा ऑप्शन तर आहेच, तर तुम्ही रेडीमेड ही शियर फॅब्रिकचा ब्लाऊज हा नक्की स्टिच करून घेऊ शकता। आता यामध्ये तुम्ही बॅक नेकला वेगवेगळ्या डिझाईन्स ही ट्राय करू शकता। त्याचबरोबर शियर फॅब्रिकच्या ब्लाऊजला तुम्ही सुंदर असा बोट नेक स्टिच करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जी डिझाईन करायची असेल तीही तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। कुठलीही डिझाईन ह्या ब्लाऊज साठी सुंदरच दिसेल। आता जर तुम्ही फिट असाल, मॉडर्न असाल तर शियर फॅब्रिकचा स्लीवलेस ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या आणि जर तुम्ही हेवी वेटच्या असाल, तुमचे दंड हे मोठे असतील तर तुम्ही काय करा, शियर फॅब्रिकचा जो ब्लाऊज स्टिच कराल तो तुम्ही एल्बो, 3/4 किंवा फुल स्लीव स्टिच करून घ्या, त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल। मैत्रिणींनो, अशा प्रकारे शियर फॅब्रिकचा एक ब्लाऊज तर तुमच्याकडे असायलाच हवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असे छान 2 ब्लाउजेस तुमच्या सोबत शेअर केले आहेत। तर तुम्हीही कन्फ्यूज असाल की कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज हा पटकन वेअर करायला हवा, तर हे 2 ब्लाऊज तुमच्या वॉर्डरोब मध्ये नक्की ऍड करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।